नमस्कार फ्रेंड्स. आपण भारतीय संविधानामधील मूलभूत हक्क ह्या हक्कांबद्दल अधिकारांबद्दल आपण व्हिडिओ बनवत होतो. काही त्यांच्या मूलभूत अधिकारांमध्ये काही जे कलमं आलेले आहेत त्या कलमांवरती आपण एक सिरीज व्हिडिओज तयार करत होतो. त्यामध्ये आपला पुढचा अनुच्छेद आहे, आर्टिकल आहे 17, अस्पृश्यता नष्ट करणे, ॲबोलिशन ऑफ अनटचेबिलिटी. या कलमावर आज आपण चर्चा करणार आहोत. ह्या कलमाबद्दल, ह्या अनुच्छेदाबद्दल, ह्या आर्टिकलबद्दल आपण आज सविस्तर माहिती मिळवणार आहोत. हे आर्टिकल, हे अनुच्छेद, हे कलम 17 कशावर भाष्य करतं, आपल्याला कशाबद्दल अधिकार देतात, त्या अधिकाराच्या, त्या मूलभूत हक्काचं आज आपण इथे चर्चा करणार आहोत. त्याची सविस्तर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरू करूया. भारतीय संविधान कलम अनुच्छेद आर्टिकल 17 याचा पूर्ण आणि सखोल विश्लेषण आज पाहणार आहोत आपण. तर मूलभूत माहिती काय, बेसिक अंडरस्टँडिंग काय ह्या कलमाची. तर या कलमाचा मूळ उद्देश आहे की भारतीय अस्पृश्यता, अनटचेबिलिटी ही अमानवी आहे, अन्यायकारक आहे. अपमानजनक प्रथा जी अपमानजनक प्रथा आहे, ही प्रथा ही अमानवी रीती रिवाज परंपरा जी आहे ती पूर्णपणे नष्ट करणे हा या कलमाचा मुख्य उद्देश आहे. ओके. सर्व नागरिकांना समान सामाजिक प्रतिष्ठा आणि मानवी सन्मानाने जगण्याचा अधिकार देणे हा ह्या आर्टिकलचा मुख्य उद्देश आहे. जातीवर आधारित जे द्वेष, भेदभाव, सामाजिक बहिष्कार जो आहे तो दूर करणे. हा जो बहिष्कार आहे, हा जो सामाजिक भेदभाव आहे, द्वेष आहे, राग आहे, तिरस्कार आहे, आपसातले आंतरजातींमधले जो काय म्हणतात भेदभाव आहे, एकमेकांची बद्दलचे जे द्वेष आहेत, तो बहिष्कार आहे, तो दूर करणे हा या कलमाचा मुख्य उद्देश आहे. थोडक्यात काय तर अस्पृश्यता नष्ट करून सामाजिक समानता प्रस्थापित करणे हा या कलमाचा मुख्य उद्दिष्ट आहे, हेतू आहे. या कलमाची व्याप्ती काय, स्कोप काय या कलमाची. तर ह्या कलमाची व्याप्ती ही अत्यंत विस्तृत आहे. यामध्ये अस्पृश्यतेची कोणत्याही प्रकारची प्रथा अवैध, इलिगल मानली जाते. अस्पृश्यतेवर आधारित बंदीचा कायदेशीर दर्जा आहे. कोणतेही सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक वर्तन जे अस्पृश्यतेला बळ देईल तो गुन्हा मानला जाईल. ओके. त्याच्या विरोधात हे कलम उभं राहतं, तुम्हाला अधिकार देतं. व्यक्ती, संस्था, समाज, धार्मिक संस्था यांच्यावर समान बांधिलकी आहे ह्या कलमाची. व्यक्तीवरती तसेच संस्था, समाज, जे धार्मिक संस्था आहेत यांच्यावरही समान बांधिलकी आहे. त्यांनाही हे कलम बांधून ठेवतं. ओके. कोणत्या व्यक्ती, संस्था, परिस्थितींना हे कलम लागू होते, तर हे कलम लागू होते प्रत्येक भारतीय नागरिकावर, सार्वत्रिक लागू होते. सरकारी तसेच खाजगी संस्था, शाळा, मंदिरे, हॉटेले, रुग्णालये अशा संस्थांना हे कलम लागू होते. तसेच सामाजिक, आर्थिक, धार्मिक संस्थांमध्ये हे कलम लागू होते. पंचायत, नगर परिषद, सरकारी कार्यालये या ठिकाणी, या सरकारी कार्यालयांमध्ये, हे शासकीय कार्यालयांमध्ये हे कलम लागू होते. समाजातील कोणत्याही वरच्या खालच्या जातीचा भेद करणाऱ्यावर हे कलम लागू होते. मग तो कोणी असू दे, श्रीमंत असू दे, गरीब असू दे, कुणीही वर्गातला असू दे, त्याला हे कलम लागू आहे. त्याने जर जातीवर भेदभाव केला, अस्पृश्यतेवर, अनटचेबिलिटीवरती भेदभाव केला, तर हे कलम त्यास लागू होईल. या कलमांअंतर्गत तुम्हाला अधिकार मिळतात की तुम्ही त्याची तक्रार करू शकता आणि तुम्हाला झालेल्या अन्यायावरती तुम्ही न्याय मिळवू शकता, न्याय मागू शकता, दाद मागू शकता. या कलमात कोणते अर्थ डेफिनेशन दिले आहेत, तर संविधानात अस्पृश्यता याची थेट व्याख्या नसली तरी सर्वोच्च न्यायालय आणि कायद्यानुसार तिचा अर्थ असा आहे की जातीनुसार एखाद्याला स्पर्श न करण्याजोगा समजणे. याचा अर्थ काय सांगितलेला आहे अस्पृश्यतेचा, अनटचेबिलिटीचा, तर जातीनुसार एखाद्याला स्पर्श न करण्याजोगा समजणे. मंदिर, शाळा, कुंड, विहीर, हॉटेलमध्ये प्रवेश न देणे हा या अस्पृश्यतेचा अर्थ घेता येईल. तसेच एकाच भांड्यात पाणी न देणे हा एक अस्पृश्यतेचा अर्थ घेता येईल. स्वतंत्र भांडी ठेवण्यास सांगणे, एखाद्याला आपण घराबाहेर त्याचे स्वतंत्र भांडी ठेवण्यास सांगतो, त्याला ही अनटचेबिलिटी, अस्पृश्यता मानली जाईल. जातीवर आधारित अपमान करणे, धिंड काढणे, त्या गोष्टीलाही जर तुम्ही कुणाचे अपमान करत असाल, जातीवरून भेदभाव करत असाल, त्याची धिंड काढत असाल, तर त्यालाही अस्पृश्यता हे कलम लागू होतं. ओके. त्यालाही अस्पृश्यता मानण्यात येईल. त्या अशा व्याख्या आहेत अस्पृश्यतेच्या. प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955 मध्ये याची कायदेशीर व्याख्या दिली आहे. ओके.
तर त्याची पार्श्वभूमी काय, ह्या कलमासाठी हे कलम का आलं, कशासाठी आलं, का ह्याची गरज आणण्याची गरज भासली, तर त्याचा काही पार्श्वभूमी इतिहास पाहूया, बॅकग्राऊंड पाहूया. ओके, हे कलम का तयार करण्यात आले? कारण काय आहे, भारतामध्ये शतकानुशतके अस्पृश्यता, जातीनुसार बहिष्कार, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक छळ केला जात होता. आर्थिक गुलामगिरी होती. मंदिरे, रस्ते, शाळा, विहिरी यांच्यावर बंदी होत्या. गरिबांना, खालच्या वर्गातल्या लोकांना तिथे अधिकार नव्हते. मंदिरं, शाळा, विहिरी इथे पाणी पिण्यास वगैरे त्यांना बंधनं होती. ते हे छळ होते. ह्या छळा असल्याकारणाने हे कलम आणण्याचं कारण काय, ते हे छळ, ही अस्पृश्यता, ही भेदभाव नष्ट करण्यासाठी हे कलम आणलेलं आहे. या सर्व प्रथांमुळे व्यापक सामाजिक अन्याय होत होता. त्याला पूर्णपणे विराम देण्यासाठी कलम 17, अनुच्छेद 17, आर्टिकल 17 तयार करण्यात आलेला आहे. तसेच ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी काय आहे, तर मनस्मृती आणि वर्णव्यवस्थेमुळे अस्पृश्यतेची मुळे घट्ट रोवली गेली होती. त्यामुळे अनेक शतकांपासून दलितांच्या शोषणाचा इतिहास होता. फुले, शाहू महाराज, आंबेडकर यांनी अस्पृश्यता विरोधात मोठे आंदोलन केले होते. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेवर कठोर कायदेशीर बंदीची मागणी केली. तसेच संविधान सभेने हे मानवतेविरुद्ध गुन्हा म्हणून घोषित केले. ही अस्पृश्यता काय केलं, तर संविधानाच्या जे सभेने ही मानवतेविरुद्ध गुन्हा असल्याचं त्यांनी घोषित केलेलं आहे. तर ही त्याची ऐतिहासिक, सामाजिक पार्श्वभूमी आपण घेता येईल. तर कलमात झालेले बदल काय आहेत, सुधारणा काय आहेत, ते कलम 17, अनुच्छेद 17 स्वतः बदलले नाही, पण 1955 प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट, नंतर मग 1989 SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट, नंतर मग तसेच 2015-2020 विधी सुधारणा, कठोर शिक्षा, कलम 17ची अंमलबजावणी मजबूत करण्यासाठी हे कायदे आणले गेले आहेत. ते हे कलम 17मध्ये स्वतः बदल झालेला नाहीये, पण हे कलम राबवण्यासाठी, हे कलम अंमलबजावणी करण्यासाठी, त्याला मजबूती देण्यासाठी हे काही ॲक्ट ह्या संदर्भात, या कलमाच्या संदर्भात, या कलमाला मजबूत बनवण्यासाठी हे काही ॲक्ट आपण तयार केलेले आहेत, संविधानाने तयार दिलेले आहेत. ते ॲक्ट कोणते आहेत? प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स 1955, SC/SC प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 आणि विधी सुधारणा, कठोर शिक्षा 2015-2020. तर ही कलमं 17ची अंमलबजावणी मजबूत करण्यासाठी हे कायदे आणलेले आहेत. कलमातील मुख्य तरतुदी काय आहेत? तर मुख्य तरतुदी अशा आहेत की अस्पृश्यता पूर्णपणे रद्द करणे, ॲबॉलिश करणे, अस्पृश्यतेची कोणतीही प्रथा असेल तिला बंदी आणणे, अस्पृश्यता हा गुन्हा मानून त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करणे, त्याचे उल्लंघन करण्यावर कायदेशीर कार्यवाही करणे. कलमातील बाध्यता काय, ड्युटीज काय, राज्याने अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट करण्याची जबाबदारी घ्यावी. त्यांनी तसे प्रोव्हिजन्स किंवा तरतुदी आपल्या राज्यांमध्ये आणाव्यात. नागरिकांनी जातीभेद न करता व्यवहार करणे, सार्वजनिक जागांवर समान वागणूक देणे, हे कलमातील बाध्यता आहेत, ड्युटीज आहेत, बंधनं आहेत. राज्यावरती, नागरिकांवरती ही बंधनं लागू होतात. ही ड्युटीज त्यांच्या आहेत, कर्तव्य आहे त्यांची. तर पुढे आहे कलमात दिलेले अधिकार कोणते आहेत. ते ह्या कलमाने आपल्याला ह्या कोणते मूलभूत अधिकार दिले त्या कलमाने? तर प्रत्येक व्यक्तीला समान सामाजिक प्रतिष्ठेचा अधिकार आहे. मंदिर, शाळा, हॉटेल, रुग्णालय यांना प्रवेशाचा हक्क दिला आहे. यांमध्ये जाण्यास आपल्याला प्रवेशाचा हक्क दिलेला आहे. जातीनुसार, अपमानानुसार संरक्षणाचा अधिकार दिलेला आहे. तर हे कलम आपल्याला काय देतं, कोणत्या राईट्स देतात, कोणते अधिकार देतात? तर प्रत्येक व्यक्तीला समान सामाजिक प्रतिष्ठाचा अधिकार दिलेला आहे. तसेच मंदिर, शाळा, हॉटेल, रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणी, खाजगी ठिकाणी तुम्ही निसंकोचपणे प्रवेश करू शकता. जातीनुसार जर कोणी तुमचा अपमान करत असेल, त्याच्यापासून तुमचा संरक्षण करण्याचा अधिकार दिलेला आहे ह्या कलमाने. त्याची अंमलबजावणी आणि वापर पाहूया. प्रत्यक्षात लागू कसे होते हे कलम? तर पोलीस तक्रार करता येईल तुम्हाला, FIR करता येईल तुम्हाला. तसेच अस्पृश्यतेवर आधारित नियम अवैध ठरवले जातात. मग हे कसं लागू होतं, तर जर कोणते असे नियम आणले असतील राज्य सरकारने किंवा लोकल स्थानिक गव्हर्नमेंटने, सरकारने जर असे कोणते नियम आणले असतील आपल्या प्रदेशात, तर ते विरोधी आधारित काही नियम आणले असतील, तर ते अवैध ठरवले जाण्याची क्षमता ह्या कलमामध्ये आहे. ते नियम, त्या नियमावली
जे काही कायदे असतील ते ह्या अस्पृश्यता कलम 17 नुसार अवैध ठरू शकतात. तर अशा प्रकारे हे लागू होतं. तसेच शाळा, मंदिर, हॉटेलमध्ये जर भेदभाव झाल्यास तात्काळ कारवाई करता येते. जिल्हा प्रशासन आणि सामाजिक न्याय विभागाची देखरेख याच्यावर असते. या कलमानुसार कोण देखरेख करतो? तर जिल्हा प्रशासन आणि सामाजिक न्याय विभागाची देखरेख असते. तर अंमलबजावणीस जबाबदार संस्था कोणत्या आहेत? तर हे कलम लागू करण्यासाठी, या कलमाचं अंमलबजावणी होण्यासाठी कोणत्या संस्था जबाबदार आहेत? तर राज्य पोलीस, जिल्हा अधिकारी, कलेक्टर, सामाजिक न्याय विभाग, कोर्ट, न्यायालय, राष्ट्रीय आणि राज्य अनुसूचित जाती आयोग. तर हे काही प्रशासकीय संस्था आहेत. ह्या संस्था आहेत, राजकीय संस्था आहेत, शासकीय संस्था आहेत. ह्या संस्था ज्या आहेत ह्या कलमाला लागू करण्यास, अंमलबजावणी करण्यास जबाबदार आहेत. कोणत्या-कोणत्या आहेत? तर राज्य पोलीस, जिल्हाधिकारी, कलेक्टर, सामाजिक न्याय विभाग, न्यायालय, कोर्ट, राष्ट्रीय व राज्य अनुसूचित जाती आयोग हे ज्या संस्था आहेत ह्या जबाबदार आहेत हे कलम लागू करण्यासाठी. ह्या कलमावर अंमलबजावणी केली. या कलमाचं अंमलबजावणी करण्यास हे संस्था लागू आहेत. पुढे वास्तवातील वापर कसा आहे? तर मंदिरात प्रवेश न देणे, जातीवरून मारहाण करणे, पाणी, अन्न किंवा जागा न देणे, शाळात मुलांना वेगळी बसण्याची जबरदस्ती करणे, हॉटेल, दुकानात प्रवेश न देणे, हे वास्तवात जर काही घडत असेल तर हे कलम तिथे तुम्हाला प्रोटेक्ट करतं. तुम्हाला तिथे त्याचं कलमानुसार तुम्हाला संरक्षण दिलं जातं. अशा सर्व प्रसंगी कलम 17 लागू होते. 17 कलम लागू कुठे होते? जर तुम्हाला कुठे असं मंदिरात वगैरे प्रवेश मिळत नसेल, जातीवरून मारहाण होत असेल, अन्न, पाणी किंवा जागा न देणे, अशा काही घटना तुमच्याबरोबर अन्याय होत असेल, शाळेत मुलांना वेगळी बसण्याची जबरदस्ती केली जात असेल, हॉटेल, दुकानात प्रवेश दिला जात नसेल, तर अशा ठिकाणी तुम्ही ह्या कलमाचा, आपला मूलभूत अधिकार दिलेल्या कलमाचा, कलम 17चा वापर करू शकता, तिथे लागू करू शकता. ह्या कलमाचं जर उल्लंघन झालं तर कोणती शिक्षा आहे? व्हायोलेशन अँड पेनल्टीज काय आहे? उल्लंघन झाल्यास काय शिक्षा आहे? तर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स ॲक्ट 1955 नुसार 6 महिने तुरुंग आहे. जर ह्या कलमाचं कुणी उल्लंघन, कोणती संस्था, राजकीय असू दे, खाजगी असू दे किंवा कोणत्याही देशातील नागरिक असू दे, जर त्याने ह्या कलमाचं उल्लंघन केलं, तर त्याला प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स ॲक्ट 1955 नुसार 6 महिने तुरुंग होऊ शकतो. तसेच दंड होऊ शकतो. जर ह्या कलमाचं उल्लंघन वारंवार केले जात असेल त्या व्यक्तीकडून, तर पुनरावृत्ती झाल्यास त्याला कठोर शिक्षा, त्याला ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 नुसार कठोर कारावास होऊ शकतो. वेगळी फास्ट ट्रॅक कोर्ट प्रोसेस चालू केली जाऊ शकते, की जेणेकरून ह्या अशा काय म्हणता येईल, अशा संवेदनशील प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट चालू केलं जातं. त्या कोर्टतर्फे तात्काळ निर्णय देण्याचा प्रयत्न केला जातो. शासकीय नोकरी, जमीन, सुविधा हडपणे हे देखील होऊ शकतं. जर कोणी सरकारी व्यक्ती असेल किंवा कोणी त्याची जे शासकीय नोकरी असेल किंवा जमीन असेल, जर काही सुविधा असेल, तर त्या हडपल्या जाऊ शकतात. हा एक दंडात्मक प्रोसेस आहे. हा एक दंड म्हणू शकतो आपण. तर अशा प्रकारे कोणी जर ह्या कलमाचं उल्लंघन करत असेल, तर त्याला अशा शिक्षा होऊ शकतात. प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्सनुसार 6 महिने तुरुंग आहे, दंड आहे, पुनरावृत्ती झाल्यास त्याला कठोर सजा आहे. ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कठोर कारावास होऊ शकतो. फास्ट ट्रॅक कोर्टनुसार जलद गतीने याचा निर्णय दिला जातो. शासकीय नोकरी, जमीन, सुविधा या गोष्टी हडपल्या जाऊ शकतात. ह्याच्यावरती बंधन आणू शकतात, सील केल्या जाऊ शकतात. उल्लंघन सिद्ध करण्यासाठी पुरावे कोणते आहेत? प्रत्यक्ष घटनेचे व्हिडिओ, ऑडिओ काढा. प्रत्यक्ष साक्षीदार असा ठेवा. डॉक्टरचे प्रमाणपत्र, हल्ला झाला असेल तर डॉक्टरचे प्रमाणपत्र ठेवा सोबतीस. पोलीस पंचनामा ठेवा. एफ-आय-आर व केस डायरी तयार असावी लागते. हे कलमाचं जर उल्लंघन झालं तर ह्या गोष्टींनुसार ते उल्लंघन तुम्ही सिद्ध करू शकता. हे पुरावे असणे फार गरजेचं आहे. न्यायालयीन प्रकरणं कोणती आहेत ह्या कलमावर आधारित? तर महत्त्वाचे काही न्यायालयीन प्रकार आहेत. स्टेट ऑफ कर्नाटका व्हर्सेस अप्पा बालू इंगळे 1995 मध्ये हे न्यायालयीन प्रकरण आहे. अस्पृश्यता हा सामाजिक गुन्हा आहे आणि कठोर शिक्षा झालीच पाहिजे, दिली जातील. तर या निर्णयातून असा निर्णय आला की अस्पृश्यता हा सामाजिक गुन्हा आहे आणि कठोर शिक्षा दिली गेली. पुढे आहे पीपल्स युनियन ऑफ डेमोक्रेटिक राइट्स व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया 1982. ह्यामध्ये कोणता निर्णय दिला न्यायालयाने? तर अस्पृश्यता फक्त धार्मिक नाही तर सामाजिक भेदभावालाही लागू होतो.
अस्पृश्यता फक्त धार्मिक नाही तर सामाजिक भेदभाव जर होत असेल त्यालाही हा कलम लागू होतो. तिसरं न्यायालयीन प्रकरण काय? इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन व्हर्सेस स्टेट ऑफ केरला 2018 मध्ये हे न्यायालयीन प्रकरण आहे. सबरीमाला केस प्रवेशावर निर्बंध म्हणजे अप्रत्यक्ष अस्पृश्यता. ह्या केसमध्ये सबरीमालाला मंदिरात प्रवेश नव्हता. ही केस हे प्रकरण त्या रिलेटेड आहे आणि जर असं झालं तर ती पण त्याला अप्रत्यक्षपणे अस्पृश्यताच मानली जाईल, असा न्यायालयाने निर्णय दिला. न्यायालयीन व्याख्या काय? अस्पृश्यता हा शब्द फक्त स्पर्श न करण्यापुरता मर्यादित नाही आहे. कोणताही सामाजिक बहिष्कार झाला तरी तो कलम 17च्या अंतर्गत ॲम्बिट होतो. ओके. भेदभावाची मनस्थिती सुद्धा हा गुन्हा ठरू शकतो. जर तुमची भेदभावाची मनात येत असेल, तर ती मनस्थिती सुद्धा गुन्हा ठरू शकते. म्हणून कुणाप्रती भेदभावाची मनस्थिती ठेवू नका. तसंच केस स्टडी काय? तर दलित नववधूला पारंपरिक वेशभूषेत बसवण्यास विरोध, दलित मुलांना मध्यान्ह भोजनवेळी थाळी वेगळी करणे, हे तो पण गुन्हाच आहे. पुढे मंदिरात प्रवेश रोखणे हाही अस्पृश्यतेचाच भाग आहे. या कलमाचे फायदे आणि मर्यादा काय आहेत? स्ट्रेंथ आणि लिमिटेशन काय? फायदे काय आहेत या कलमाचे? तर सामाजिक समानतेचा पाया मजबूत होतो. जातीनुसार भेदभाव कमी करण्यास मदत, कायदेशीर संरक्षण मिळतं, दलितांच्या सशक्तीकरणाची प्रक्रिया वेगवान होते. तर हे या कलमाचे फायदे आहेत. फायदे काय आहेत? तर सामाजिक समानतेचा पाया मजबूत होतो. जे समाजामध्ये जी समानता आहे त्याचा पाया मजबूत होतो. सामाजिक भावना, समानतेची भावना निर्माण होते. आपसातले भेदभाव टाळून एकजुटी, समानता, एकत्रितपणे येण्याची भावना निर्माण होते. जातीनुसार जे भेदभाव आहेत ते कमी करण्यास मदत होते. तसेच कुणा प्रती जर असे भेदभाव होत असेल, अन्याय होत असेल, तर त्यांना कायदेशीर संरक्षण होतं. जर कुणावर असा अन्याय होत असेल तर, अस्पृश्यतेचा अन्याय होत असेल तर. दलितांच्या सशक्तीकरणाची प्रक्रिया वेगवान होते. जे दलित आहेत, दलित वर्ग आहेत, त्यांना सशक्तीकरणाची प्रक्रिया ही वेगवान होते. त्यांना समाजात न्याय किंवा समानता मिळवून देण्याची जी प्रक्रिया आहे, सशक्तीकरण करण्याची जी प्रक्रिया आहे, ती वेगवान होते या कलमामुळे. मर्यादा काय आहेत? तर ग्रामीण भागात अद्यापही काही प्रमाणात अस्पृश्यतेचे अस्तित्व दिसून येते आपल्याला. जरी हे कलम आलं असलं तरी पण ग्रामीण भागामध्ये अजून परिस्थिती बदललेली दिसून येत नाही. तिथेही अस्पृश्यतेचे अस्तित्व आहेच, दिसूनच येते. तिथे बदल होणं फार गरजेचं आहे. अजून तिथे झालेलं नाहीये. कारण की तिथे कोणी अजून तक्रार वगैरे नोंदवत नसल्यामुळे तिथे फारसं ही अंमलबजावणी ह्या कलमाची झालेली दिसून येत नाही. ओके. तक्रार करण्यास भीती असल्यामुळे, तसेच अजूनही सामाजिक दबाव असल्यामुळे, अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याने ह्या मर्यादा येतात. का ह्या कलमाचं अंमलबजावणी होत नाही? तर ग्रामीण भागात अद्याप काही प्रमाणात अस्पृश्यतेचे प्रमाण अस्तित्व आहेच. तक्रार केली जात नाही. त्याच्यामुळे हे कलम लागू करण्यास अडचण येते. अजूनही सामाजिक दबाव असल्यामुळे हे कलम अंमलबजावणी करण्यास अडथळा येतो. बजावणी योग्य पद्धतीने होत जी अंमलबजावणी आहे, ती योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे ह्या मर्यादा येतात. ओके. टीका काय आहे? तर कलम 17चे उल्लंघन वाढते आहे. प्रशासनाची हस्तक्षेप क्षमता मर्यादित दिसते. जागृती अपुरी आहे. या कलमाबद्दल जनजागृती अपुरी दिसून येते. काही वेळा कायद्याचा गैरवापर देखील केला जातो. ते काही ह्या कलमावरती टीका आलेल्या आहेत. ओके. संबंधित कलमे कोणती आहेत? ह्या कलमाच्या आधारित संबंधित रिलेटेड प्रोव्हिजन्स कोणते आहेत? कायदे कोणते आहेत? तर संबंधित कलम कोणते आहे? तर संबंधित कलम आहे कलम 14 समानता, कलम 15 भेदभावावरील बंदी, कलम 21 जगण्याचा हक्क, कलम 23 मानव तस्करी बंदी, अनुच्छेद 46 दुर्बल घटकांचे संरक्षण. ते हे काही कलम आहेत, हे काही अनुच्छेद आहेत, हे काही आर्टिकल्स आहेत, ते हे कलमाला काय करतात? सपोर्ट करतात. ह्या कलमाच्या संबंधित काम करतात. ओके. तर कलम 14 हे काय सांगतं? तर समानतेचं काय समानता देते आपल्याला, समानतेचा अधिकार देते. कलम 15 काय देते? भेदभावावरील बंदी करण्याचा अधिकार देते. कलम 21 काय करते? आपल्याला जगण्याचा अधिकार देतो, जगण्याचा हक्क देतो. कलम 23 मानव तस्करी बंदीवरती आपल्याला अधिकार देतो. तस्करी बंदी करण्यास आपल्याला अधिकार देतो. अनुच्छेद 46 दुर्बल घटकांचे संरक्षण करण्याचा आपल्याला अधिकार देतो. संबंधित कायदे कोणते आहेत? ह्या कलमाच्या संबंधित कायदे ते प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955, SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989, मनरेगा, MG मनरेगा रिझर्वेशन गाईडलाईन्स आहेत.
रिझर्वेशन लॉज आहेत, ते हे काही ह्या कलमाच्या संबंधित कायदे तयार झालेले आहेत. ते कसे जुळतात आणि विरोध करतात, तर सर्व कलमे समानतेची उद्दिष्टे राखतात. कुठेही विरोध नाही, हे सर्व एकमेकांना पूरक आहेत. ही कलमं कशी आहेत? ही कलमं कशी एकमेकांना पूरक आहेत आणि ते समानतेची उद्दिष्ट राखून एकमेकांशी पूरकपणे काम करतात, ही कलमं. आधुनिक काळातील महत्त्व कसं आहे ह्या कलमाचं? तर आजचं महत्त्व काय आहे? रिलेव्हन्स ऑफ फॉर टुडे. तर आजही जातीय हिंसा, भेदभाव, बहिष्कार दिसतात. त्या टाळण्यासाठी आजही हे कलम लागू होतं. ग्रामीण भागात अस्पृश्यता विविध स्वरूपात सक्रिय असलेली दिसून येते. तिथे हे कलम अजूनही वापरात आहे. तो डिजिटल प्लॅटफॉर्मवरही जातीय द्वेष दिसून येतो. म्हणून ह्या कलमाचा आजही रिलेव्हन्स आपल्याला महत्त्व आजच्याही आधुनिक काळामध्येही तेवढंच महत्त्व आहे. पुढे भविष्यातील आवश्यक सुधारणा काय कराव्या लागतील? तर म्हणून हे कलम काय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आजही आजच्या काळात. आणि भविष्यामध्ये तर ह्या कलमात जर सुधारणा करण्याचे झाले तर आपण काय करू शकतो? तर ह्या कलमा अंतर्गत कठोर जे शिक्षा आत्ताची जी शिक्षा आहे ती अधिक कठोर करू शकतो शिक्षा आपण. ग्रामीण भागात व्यापक जागृती निर्माण करू शकतो. ह्या कलमाची जनजागृती करू शकतो. परत सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनिवार्य परीशिक्षण देऊ शकतो आपण या कलमाचं. शाळांमध्ये संविधानिक मूल्यांचे शिक्षण देऊ शकतो. तसेच तक्रार यंत्रणा अधिक सोपी करू शकतो. ह्या सुधारणा आपण या कलमामध्ये अधिक करू शकतो. तर आज आपण कलम 17 अस्पृश्यता ॲब्युलेशन ऑफ अनटचेबिलिटी ह्या कलमाचा ह्या आर्टिकलचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. ह्याची पार्श्वभूमी समजून घेतलेली आहे. ह्या कलमाचा आपल्याला मिळालेलं कशा प्रकारे संरक्षण मिळतं ते समजून घेतलेलं आहे. हे कसं आपल्या मूलभूत अधिकार आहेत, आपल्या अधिकारांचं संरक्षण करतं, हे कलम आज आपण अभ्यासलेलं आहे. तर भारतीय संविधान कलम अनुच्छेद 17 आर्टिकल 17 अस्पृश्यता नष्ट करणे ॲबोलिशन ऑफ अनटचेबिलिटी या कलमाचा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. आज आपण इथेच थांबूया आणि पुढील पुढील व्हिडिओजमध्ये किंवा लेक्चरमध्ये पुढच्या कलमाचा पुढच्या आर्टिकलचा अभ्यास करूया. तर हे कलम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून हा मूलभूत हक्क जो आहे अनुच्छेद 17 आर्टिकल 17 हे जे मूलभूत हक्क आहे ह्याचं चांगलं तुम्हाला आकलन होईल आणि चांगलं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ वारंवार पहा आणि तुमच्या इतर मित्रांनाही पाठवा, जेणेकरून त्यांनाही आपल्या मूलभूत अधिकारांचं जाणीव होईल, माहिती होईल. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.